मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये येत्या सोमवारी म्हणजे 17 तारखेला आझाद मैदान येथे सर्व जे विद्यार्थी आहे म्हणजे कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना हजर राहण्यासाठी संपूर्ण ठिकाणावरून सांगण्यात येत आहे की येत्या सोमवारी जर संपूर्ण विद्यार्थी हजर राहिले तर सरकार आपल्या मागण्या पूर्ण करणार आहे। कारण यामध्ये 11 महिन्यांचा कंत्राटी GR शासनाकडून हा घ्यायचा आहे, कारण संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय गरजेचा आहे। कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे प्रशिक्षण आहे हे 11 महिन्याचं केलेलं आहे। कारण जेव्हा विद्यार्थ्यांनी यासाठी मागण्या केल्या होत्या तेव्हा कालावधी वाढ करण्यात यावी अशाबद्दल बोललेलं आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये फक्त प्रशिक्षणाचा कालावधी हा वाढवून दिलेला आहे। परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीमध्ये असं होतं की जो कालावधी वाढ म्हणजे कंत्राटी बेस GR त्यांना पाहिजे होता, परंतु तो सरकारने दिलेला नाही आहे। तरी येत्या सोमवारी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हजर राहण्यासाठी संपूर्ण जे प्रशिक्षणार्थी आहे सध्या जे आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी कसे सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वांना नमस्कार, मी वैष्णवी अनिल पाटकर मालवणमधून या ठिकाणी उपोषणासाठी आलेली आहे। आज आपल्या मागण्यांकरिता आपल्या उपोषणाचा 13वा दिवस असून शासनाने आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही। आपल्याला शासनाने 5 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे, परंतु ती भीक म्हणून दिलेली आहे। आपल्याला 5 महिन्यांची मुदतवाढ न देता 11 महिन्यांची मुदतवाढ हवी आहे, ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर। माझ्या सर्व महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की मी एक महिला प्रशिक्षणार्थी असून आज 3 दिवस मी येथे आझाद मैदानावर आहे। माझं सर्वांना आवाहन आहे, सर्व प्रशिक्षणार्थ्यांना, की 1,30,000 प्रशिक्षणार्थ्यांपैकी 20,000 प्रशिक्षणार्थी जरी येथे आले आझाद मैदानावर तरी आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात। तुम्हा सर्वांना विनंती आहे की 17 मार्च 2025 ला वार सोमवार या दिवशी आझाद मैदानावर सर्वांनी इथे यावं आणि आपल्या हक्काचा रोजगार मिळवण्याकरिता प्रयत्न करावा, ही माझी कळकळीची विनंती आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जर यावेळेस जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर सरकारला 11 महिन्याचा कंत्राटी GR द्यावा लागेल, कारण विद्यार्थ्यांची संख्या बघून सरकार निर्णय देऊ शकतो। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपोषणामध्ये सामील व्हायला पाहिजे। जे सध्या प्रशिक्षणार्थी कार्यरत आहे किंवा ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे ते सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती केलेली आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।